नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TIT टेट म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी प्रश्नपत्रिका 17 जी 17 डिसेंबर 2017ला झाली होती त्यातील आपण मराठी विभाग सोडवत आहोत, जेणेकरून तुम्हाला थर्ड टेटसाठी काय त्यांचा सराव होईल. तर पहा प्रश्न कसे विचारण्यात आले होते. तर मराठीचे सर्व विषयांचे काय होते, मिक्स प्रश्न होते, विषय वाईज प्रश्न नव्हते. तर आता पहिलाच प्रश्न मराठीचा आला होता बघा. आकाश ठिंगणे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर आकाश ठिंगणे होणे म्हणजे काय? गर्वाने फुगून जाणे असा याचा अर्थ होतो. म्हणजेच काय, गर्वाने फुगून जाणे म्हणजेच अत्यानंद होणे असा अर्थ तिथं घ्यायला पाहिजे. तर याचा अर्थ पर्याय क्रमांक डी हाच होणार आहे. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक डी आहे. पहा या ठिकाणी आलेलं आहे पहा, आभाळ ठिंगणे होणे म्हणजेच आकाश ठिंगणे म्हणजे अत्यानंद होणे. जागृती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? जागृती बेसावधपणा. पर्याय क्रमांक बी हे ह्याचे योग्य उत्तर आहे. जाग, जागेपणा, जागरण हे ह्याचे काय होतील? समानार्थी शब्द होतील. त्यानंतर 8 नंबरला कविता लिहिणारी. तर पहा इथं कवी, कवयित्री, कवयित्री, काव्या. तर ह्या ठिकाणी ह्याचं योग्य उत्तर आहे कवयित्री, पर्याय क्रमांक सी. तर तुम्हाला हे दोन पर्याय सारखे वाटू शकतात. तर बघा योग्य काय आहे? कवयित्री, पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट पहा, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. झुळूक, झुपका, झुलवा झुलवी, झोडपणे. तर या ठिकाणी झुळूक हा अशुद्ध शब्द आहे. 22 नंबरला पहा, पुढील जोड शब्द पूर्ण करा. दळण, वळण, पर्याय क्रमांक डी. खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा. भाषण, भाषांतर, भाष्य यापैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर येणार यापैकी सर्व. कारण पहा, ते भाषण, ते भाषांतर, ते भाष्य. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे योग्य आहे. संधीवर प्रश्न आलेला आहे पहा. सदैव या शब्दाची संधी सोडवा म्हणजे संधी विग्रह करा. सदा अधिक एव, पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर आहे. पहा, स्वरसंधीच्या 5व्या नियमानुसार अ किंवा आ पुढे ए किंवा ऐ आल्यास त्या दोहोबद्दल ऐ येतो. तर बघा, सदा अधिक एव बरोबर सदैव म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपले योग्य उत्तर तिथं आहे. पहा, जवळच अनुषंगाने दुसरे प्रश्न पण तुम्हाला दिसत आहेत, तेही वाचत चला. तर पहा इथं खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते असे विचारलेत. बाबा छान तबला वाजवितात, हे करेक्ट आहे. वीणा छान चित्र काढते, करेक्ट आहे. गाडी फलाटावरून उशिरा आली. विजयला मोटारीत बसायला आवडते. तर पर्याय क्रमांक सी हे चुकीचं आहे. विजयला मोटारीत बसायला आवडते हे सुद्धा शुद्ध वाक्य आहे. म्हणजे अशुद्ध कुठलं येणार? पर्याय क्रमांक सी. स्वास्थ्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आजार, दगदग, त्रास, आरोग्य. स्वास्थ्य म्हणजे आरोग्य. स्वास्थ्याच्या विरुद्ध होणारा आजार, दगदग, त्रास. त्यामुळे समानार्थी आहे स्वास्थ्य म्हणजे आरोग्य, पर्याय क्रमांक डी. त्यानंतर जवळच मराठीचाच प्रश्न आलेला बघा. विस्मृती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? विस्मृती. विस्मृती म्हणजे काय? भूल म्हणजे विसरणे, विसर होणे, विस्मरण होणे. तर ह्याच्या विरुद्धार्थी होणार आठवण, पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट पहा, किती शुभ्र ससा आहे हा. या वाक्यातील विशेषण ओळखा. नाम काय झाले? ससा आणि शुभ्र झाले विशेषण. ससा कसा आहे? शुभ्र. नामाबद्दल विशेष माहिती शुभ्र या शब्दाने सांगितलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे याचे योग्य उत्तर आहे. पहा, किफायत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? किफायत म्हणजे नफा. पर्याय क्रमांक ए हे याचे योग्य उत्तर आहे. तर पहा, तोटा, बूड, नुकसान हे काय आहेत? तोट्याचे समानार्थी शब्द आहेत आणि विरुद्धार्थी आहे किफायत. आणि किफायत म्हणजेच काय? नफा. किफायत, नफा, पर्याय क्रमांक ए. पहा, जवळच 158 नंबरला कोपनहेगन ही टिमटिमची राजधानी आहे असा प्रश्न आलेला आहे जीकेच्या घटकाखाली. तर डेन्मार्क हे याचे उत्तर आहे. मी लवकरच तुम्हाला देश व त्यांच्या राजधान्या, राज्य व त्यांच्या राजधान्या या
आता व्हिडिओ अपलोड करणार आहे, तर तुम्ही पाहून घ्या सर्व देशांच्या राजधान्या आणि काय करा की एकदा नजरे करून घाला की कारण GKचा त्याखाली GKमध्ये या घटकावर खूप प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर ह्या 2017ला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न हा राजधानीवर नक्की आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्या मराठी खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? खंडोगणती, खडोगणती, खंडोगणती, खंडोगणिती. तर पर्याय क्रमांक ए हे योग्य आहे, खंडोगणती. खंडोगणती पर्याय क्रमांक ए. इथं बाण येणार आणि काय होणार? खवर टिंब येणार. नेक्स्ट अँड लास्ट वन इज पुढील म्हण पूर्ण करा. आपला हात जगन्नाथ पर्याय क्रमांक डी. अशा प्रकारे आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 17 अभ्यासली आहे. लवकरच आपण प्रश्नपत्रिका 18 भेटूयात. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.